सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आणि आज आपण विक्रम सिंग यांच्या द डे इट ऑल चेंज्ड या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. बरोबर. हे एक असं पुस्तक आहे जे नावाप्रमाणेच एका क्षणाबद्दल बोलतं. तो एक क्षण जो आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतो. अगदी. आपल्याकडे या पुस्तकावरच्या काही समीक्षा आहेत, वाचकांच्या प्रतिक्रिया आणि पुस्तकाचं विश्लेषण करणारे काही लेखही आहेत. हो. तर आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की या सगळ्या माहितीमधून या पुस्तकाचं खरंच सार काय आहे ते शोधून काढायचंय. नक्कीच. ही फक्त एका कथानकाची चर्चा नाहीये, तर हे पुस्तक मानवी स्वभावाबद्दल, आपल्या निवडींबद्दल आणि नियतीबद्ध जे मोठे प्रश्न उभे करतं त्यावर आपण बोलणार आहोत. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. तर विक्रम सिंग म्हणजे लेखक म्हणून यांची एक खास ओळख आहे. त्यांची लेखनशैली खूप साधी, सरळ आणि थेट मनाला भिडणारी असं म्हटलं जातं. पण या साधेपणातच एक मोठी ताकद लपलेली आहे, नाही का? अगदी बरोबर. विक्रम सिंग यांची खासियतच ही आहे की ते मोठे, गुंतागुंतीचे विचार अत्यंत सोप्या भाषेत मांडतात. त्यांचं लेखन म्हणजे दिखाऊपणा किंवा शब्दांचा अवडंबर नाही. ते थेट अनुभवाच्या गाभ्याला हात घालतात. द डे इट ऑल चेंज्ड मध्ये हे स्पष्टपणे दिसतं. अच्छा. भाषा इतकी सहज आहे की वाचक कथानकात कुठेही अडकत नाही. तो पात्रांच्या भावनिक प्रवासात पूर्णपणे सामील होतो. म्हणजे हा साधेपणा हेतुपुरस्सर आहे. हो, जेणेकरून कथेतील भावना आणि संदेश जास्त प्रभावीपणे पोहोचेल. म्हणजे हा साधेपणा म्हणजे वैचारिक उथळपणा नव्हे, तर तो एक विचारपूर्वक केलेला कलात्मक निर्णय आहे. अगदी. हे ऐकूनच पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढते. चला कथेच्या रचनेकडे वळूया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. पुस्तकाची सुरुवातच खूप आकर्षक आहे. जॉन नावाचा एक अमेरिकन लेखक भारतात रेल्वेने प्रवास करत असतो. आणि त्याची भेट योगेश नावाच्या एका योग शिक्षकाशी होते. बरोबर. हो, आणि इथेच लेखक एक खूप हुशारीची गोष्ट करतात. ते कथेच्या आत कथा या तंत्राचा वापर करतात. नॅरेटिव्ह फ्रेमिंग. एक्झॅक्टली. नॅरेटिव्ह फ्रेमिंग. योगेश जॉनला एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो. हे तंत्र खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे वाचक केवळ एक गोष्ट ऐकत नाही, तर तो जॉन सोबत त्या रेल्वेच्या डब्यात बसून ती गोष्ट ऐकणारा एक भागीदार बनतो. अगदी बरोबर. जॉनच्या मनात जे प्रश्न, जी शंका येते, तीच वाचकाच्या मनातही येते. बरोबर. म्हणजे आपण फक्त कृष्ण, टोनी आणि आसिफ यांची गोष्ट ऐकत नाही, तर आपण योगेश ही गोष्ट का सांगतोय या रहस्याचेही साक्षीदार बनतो. हो. या 3 मित्रांची गोष्ट सुरू होते एका अत्यंत धक्कादायक घटनेनं, विमान अपहरण. हो, आणि ही घटना म्हणजे कथेचा आत्मा आहे. कृष्ण एक प्रचंड महत्वाकांक्षी उद्योजक, ज्याच्यासाठी पैसा आणि यश हेच सर्वस्व आहे. टोनी एक व्यसनी, शिक्षण अर्धवट सोडलेला तरुण, जो आयुष्यात दिशाहीन झाला आहे. आणि आसिफ एक संगीतप्रेमी, जो स्वतःच्याच दुनियेत रमलेला असतो. ही 3 पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्व आहेत. हो. खरं सांगायचं तर हे 3 मित्र म्हणजे थोडेसे आर्किटाइप्स किंवा ठरलेले साचे वाटू शकतात, नाही का? एक व्यावसायिक, एक व्यसनी आणि एक कलावंत. हा खूप चांगला मुद्दा आहे. लेखकाने हे साचे यशस्वीपणे हाताळले आहेत का, की ते फक्त नावापुरतीच पात्र राहतात? नाही, सुरुवातीला ते नक्कीच साचे वाटतात, पण जी विमान अपहरणाची घटना आहे ना, ती त्या साच्यांना तोडण्याचं काम करते. अच्छा. लेखक हे दाखवतात की मृत्यू समोर असताना तुमची सामाजिक ओळख, तुमच्या महत्वाकांक्षा, तुमच्या सवयी सगळं काही निरर्थक ठरतं. त्या क्षणी ते फक्त 3 माणसं असतात ज्यांना जगायचं आहे. बरोबर. त्या घटनेनंतर जेव्हा त्यांना दुसरं आयुष्य मिळतं, तेव्हा ते या साच्यांमधून बाहेर पडून स्वतःचा शोध घ्यायला निघतात. आणि तो प्रवासच त्यांना एक व्यक्ती म्हणून घडवतो. म्हणजे ती घटना एका, काय म्हणतात त्याला, एका कॅटलिस्टचं काम करते. उत्प्रेरकाचं. हो, उत्प्रेरकाचं. त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित धक्का मिळतो आणि मग त्यांचा खरा प्रवास सुरू होतो. बरोबर. हा प्रवास त्यांना भारताच्या वेगवेगळ्या भागांत घेऊन जातो. वाराणसी, तिबेट, अफगाणिस्तान
ही ठिकाणं केवळ पार्श्वभूमी म्हणून येतात की त्यांचाही कथेत काही प्रतिकात्मक अर्थ आहे? नक्कीच प्रतिकात्मक अर्थ आहे. ही केवळ पर्यटन स्थळं नाहीत. प्रत्येक ठिकाण त्यांच्या आंतरिक बदलाचा एक टप्पा आहे. जसं की वाराणसी. हो, वाराणसीचे घाट, जिथे जीवन आणि मृत्यू एकत्र नांदतात, तिथे त्यांना जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. कृष्णाला तिथे जाणवतं की त्याची अब्जावधी डॉलर्सची कंपनी मृत्यूसमोर किती क्षुल्लक आहे. आणि तिबेटचे पर्वत, ते तर शांती आणि अध्यात्माचं प्रतीक मानले जातात. बरोबर. तिबेटमध्ये त्यांना बाह्य जगाच्या गोंधळापासून दूर जाऊन स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळते. विशेषतः टोनीसाठी, जो व्यसनांच्या गोंधळात अडकला होता. त्याला तिथे एक प्रकारची आंतरिक शांतता सापडते. तो स्वतःच्या सवयींवर आणि निवडींवर विचार करायला लागतो. आणि अफगाणिस्तानचं वाळवंट, जे वरकरणी एक धोकादायक आणि उजाड ठिकाण वाटतं, तिथे त्यांना मानवी नात्यांमधील प्रेम आणि धैर्याचा खरा अर्थ कळतो. खूपच रंजक. म्हणजे हा बाह्य प्रवास आणि त्यांचा आंतरिक प्रवास एकमेकांना समांतर चालतो. अगदी तसंच. पण हे सगळं होत असताना वाचक योगेशला विसरलेला नाही. तो अजूनही रेल्वेत बसून जॉनला ही गोष्ट सांगतोय. कथेच्या पुढे सरकण्यासोबत योगेशचं रहस्य अधिक गडद होत जातं, नाही का? हो, आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे मला वाटतं. कसं काय? जसं तीन मित्रांची गोष्ट भावनिक आणि गुंतागुंतीची होत जाते, तसतसा वाचकाच्या मनात एक मोठा प्रश्न घोळत राहतो. या सगळ्याचा योगेशशी काय संबंध आहे? बरोबर. तो एवढ्या तपशिलात ही गोष्ट कशी सांगू शकतो? तो या तिघांपैकी एक आहे का, की ही सगळीच एक काल्पनिक कथा आहे जी तो जॉनला केवळ वेळ घालवण्यासाठी सांगतोय? ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. आणि याचमुळे कदाचित हे पुस्तक इतकं लोकप्रिय झालं असेल. म्हणजे या पुस्तकाच्या लोकप्रियतेचे एक कारण असंही दिलं जातं की आयुष्य एका क्षणात बदलतं ही कल्पना लोकांना खूप जवळची वाटतेय. अगदी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येताच. स्रोतांमध्ये याबद्दल काय म्हटलंय? स्रोतानुसार हेच या पुस्तकाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आपण अनेकदा असं मानतो की बदल हळूहळू होतो, पण ही कादंबरी या धारणेला आव्हान देते. अच्छा. ती सांगते की मोठे बदल, खरेखुरे परिवर्तन हे अचानक आलेल्या धक्क्यांमधनंच घडतात. तो एक फोन कॉल, एक अपघात, एक भेट किंवा या कथेप्रमाणे मृत्यूला सामोरं जाण्याचा क्षण. वाचक या कल्पनेशी स्वतःला जोडून पाहतात. त्यांना स्वतःच्या आयुष्यातील असे क्षण आठवतात. बरोबर. आणि पुस्तकाचा आकारही याला पूरक आहे. फक्त 132 पानं. बरोबर. आजच्या धावपळीच्या जगात कमी वेळात एक प्रभावी अनुभव देणारं पुस्तक म्हणून याकडे पाहिलं जातं. बरोबर. हो, समीक्षकांनी याला अ मास्टर क्लास इन नॅरेटिव्ह एफिशियन्सी असं म्हटलंय. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम साधण्याचं एक उत्तम उदाहरण. लेखकाने कुठेही अनावश्यक वर्णन किंवा तपशील दिलेला नाहीये. प्रत्येक शब्द, प्रत्येक प्रसंग कथेला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कथानक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचकांना खिळवून ठेवतं. अगदी. आणि म्हणूनच नव्याने वाचनाची सवय लावणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पुस्तक आहे. ते त्यांना वाचनाचा एक समाधानकारक अनुभव देतं. तर मग या पुस्तकाचा अंतिम संदेश काय आहे? आपण यातून काय शिकवण घेऊ शकतो? आराम संपतो तिथेच वाढ सुरू होते, असं एक वाक्य या पुस्तकाच्या समीक्षेत वारंवार येतं. हो, आणि तोच या पुस्तकाचा गाभा आहे. ते तीन मित्र त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये जगत होते. कृष्ण यशाच्या, टोनी व्यसनाच्या आणि आसिफ संगीताच्या. विमान अपहरणाच्या घटनेने त्यांचा तो कम्फर्ट झोन हिरावून घेतला आणि त्याच क्षणी त्यांच्या खऱ्या वाढीला, खऱ्या आत्मशोधाला सुरुवात झाली. म्हणजे संदेश हा आहे की परिवर्तन हे नेहमीच सोपं किंवा सुखद नसतं. नाही, अजिबात नाही. ते अनेकदा वेदनादायी आणि त्रासदायक असतं. पण त्याच वेदनेतून आणि व्यत्ययातून आपण एक चांगली आणि अधिक जागरूक व्यक्ती म्हणून बाहेर येतो. म्हणजे द डे इट ऑल चेंज्ड हे केवळ जगण्या-मरण्याबद्दल किंवा स्वप्नांबद्दल नाही, तर ती त्या एका अनपेक्षित क्षणाबद्दल आहे जो आपल्या अस्तित्वाच्या पायालाच हादरून टाकतो. आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो. हादरल्यानंतरच आपण नव्याने उभं राहायला शिकतो. अगदी तसंच. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की आयुष्य किती अनिश्चित आहे आणि प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे. ही चर्चा खरोखरच खूप विचारप्रवर्तक होती. अशा लेखकांना आणि त्यांच्या विचारांना पाठिंबा देणं खूप महत्वाचं आहे. आणि याच संदर्भात एक विशेष सूचना आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं सादर करत आहोत. आणि या कंटेंटला plotsformovies.com चे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. हो, इथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुस्तकाचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकतो.
ही एक खूपच चांगली संकल्पना आहे, नाही का? नक्कीच. आणि आम्ही आमच्या श्रोत्यांना विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हो, यामुळे आम्हाला असाच दर्जेदार कंटेंट तयार करण्यास प्रोत्साहन मिळतं. आणि यांसारख्या पुस्तकांचे विचार अधिक लोकांपर्यंत पोचवण्यास मदत होते. आणि हो, जर तुम्हाला विक्रम सिंग यांचं द डे इट ऑल चेंज्ड हे पुस्तक वाचायचं असेल तर ते खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. हे पुस्तक तुमच्या संग्रहात नक्कीच असायला हवं. नक्कीच. आणि जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की भारतीय लेखकाचं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल. पण आजची चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. या पुस्तकात एका बाह्य घटनेमुळे पात्रांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं जातं. हो. माझा प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्यात खऱ्या बदलासाठी नेहमीच अशा मोठ्या धक्कादायक घटनेची गरज असते का? की आपण शांत क्षणांमध्ये कोणत्याही बाह्य दबावाशिवाय स्वतःच्या आत डोकावून तेच परिवर्तन घडवू शकतो? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. पुढच्या भागात भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. धन्यवाद. धन्यवाद.